हाय हॅलो नमस्कार उर्मिलास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना। घरामध्ये ना लाईट नाही त्याच्यामुळे मी बाहेर आली आहे। तर आज माझ्या गोडताईंना आज वट पौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा। तर आता आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे। आमच्याकडे वट पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी केली जाते मी तुम्हाला ते दाखवणारच आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता मी तयार होती परत तुमच्याशी बोल। तर हे बघा मी अशा पद्धतीने तयार झाली आहे। तयार होऊन आता मी गावामध्ये चालली आहे। गावामध्ये ना खूप मोठा वड आहे। त्या वडाची पूजा केली जाते। तिथं गुरु पण आलेले असतात। तर गुरूंकडूनच आम्ही पूजा करून घेतो। तर सर्व महिला तिथं एकत्रित जमा होत्या गावातल्या मळ्यातल्यात। हे बघा माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता। मी मळ्यातून आली आता गावामध्ये। तर माझ्या पाठीमागं खूप महिला आहे। एवढ्या महिला जमा झाल्या आहे। तर गुरूंकडून पूजा करून घेतो आम्ही। तर चला मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने पूजा केली जाते ती। खाली आणून द्या। हातामध्ये पाणी घ्या उजव्या हातामध्ये। ओम विष्णू विष्णुनाथ आश्रमात होतो महाप्रभू विष्णुनाथ नगर महाराष्ट्राचे ब्रह्मचित्र धीती बरादे विष्णुपती विष्णू श्रीकालबे वैभव सुंदर कली कलपद्य भारतवर्षभर गंगामृतके धनगती सोडावर दक्षिण राम सत्तेचाळीस माणसके 1946 परिणाम संवत्सरी मासे ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षायाम पौर्णिमाध्यम वासर सुवासरे मध्यवासरे शुक्रवार हम हातात पांडा सगळ्यांनी मराठी सांगतो म्हणा। काश्यप गोत्रात उत्पन्न झालेली मी आपले नाव घ्यायचं। नावाची यजमान माझ्या आपलं आडनाव घ्यायचं। कुटुंबाचं लहान मोठ्यांचं कल्याण होण्यासाठी धनधान्याची वाढ होण्यासाठी न मिळालेली लक्ष्मी मिळण्यासाठी मिळालेली लक्ष्मी पुष्कळ दिवस आमच्या घरी सुखाने राहण्यासाठी धर्म अर्थ काम मोक्ष 4 प्रकारचे सिद्धार्थ होण्यासाठी आजच्या पूर्व दिवशी माझे सौभाग्य अखंडित राहण्यासाठी माझ्या कुटुंबाचं लहान मोठ्यांचं कल्याण होण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रमाणे काही वर्षी वटसावित्रीचे पूजन करते। पाणी सोडून द्या खाली। तिथे सुपारी असेल गणपती आपली गणपती सुपारी असते त्याला हळदी कुंकवा। काढली का सुपारी सगळ्यांनी? नमस्कार करा इथूनच। ओम जयाच्या दगडवाही नसे भूमी आकाश आधार काही असे सारथी बांगवाची नमस्कार त्या सूर्य नारायणासी कर्मसाक्षी भगवान कविता सूर्यनारायण सकल विचार गंधाक्षर पुष्पैतम मल्यादी पूजार्थम पुष्पाणि पूजयामि सकल पूजार्थे गंधाक्षर पुष्पैतम हरि ओम सहस्रतीर्था पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद तपोमि गो सर्वतम विस्पादे आपला दोरा घ्या दगड पा खाली काटे पहा बरं का। तुम्ही साफ करायला लावायचं नाही साफ काम नाही काही ठेवायलाच लावलं नाही आम्हाला सगळं ठेवून घेतले असेल ते मंत्र वाचवून ठेवून द्या। नमस्पनंदाय सदनाधिराजे कृपा देवाची सर्वांगी सुंदर निराजी नंदी हजी माय भारती वाळू भारती वाळू
कर्पूर गौरा भोळा नैवेद्या अर्धांगी पार्वती सुमनाचा शिवजीचे उदरान शंकरिया शंकरी सौदेवी महाविलाळा जय देव जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. तर अशा पद्धतीने आमची वडाची पूजा झाली. आमच्याकडली पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता आमची पूजा झाली आहे, बाकीच्या महिला आल्या आहे त्यांची पूजा राहिली आहे, तर आता आमच्या नंतर त्या पूजा करतील. तर आता आमची पूजा झाली, आम्ही चाललोय घरी पूजा झाल्यानंतर. तर आमच्याकडली पूजा कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने केली जाते तेही सांगा. तर चला आता आपण घरी जाऊ. तर आता संध्याकाळचे 7 वाजले. आता मी परत व्हिडिओला सुरुवात करते. आता स्वयंपाकाचा टाईम झाला आहे. आता आम्हाला इथं आंब्याचा रस आणि उसळची भाजी करायची आहे, तर त्याची रेसिपी तुमच्या संग शेअर करते. आंब्याचा रस तर सगळ्यालाच येतो, पण उसळच्या भाजीची रेसिपी तुमच्या संग शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. ती ना आता उसळची भाजी बनवते. उसळ धुवून काढली तिने 2-3 पाण्याने धुतली का ग? 3 पाण्याने धुतली. आता चला मी तुम्हाला माझ्या हातची उसळची रेसिपी शेअर करते. हां हे बघा तिने आता पाणी टाकलं. 5079 हळद टाकली अर्धा चमचा. चवीनुसार मीठ टाकलंय. तुम्हाला म्हणून राहतो नंबर मग धर म्हटलं तो दुसराच नंबर दिला बाबा. तर झाकण लावते मी. आता हे आपण गॅसवर ठेवू. गॅसवरती ना आता 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि त्यानंतर कुकर बंद करायचं आहे. तर आता इथं आंबे आणलेले आहे, तर आंब्यांचा रस पण करायचा आहे आज आम्हाला. उसळ भात आंब्याचा रस पोळी. तर हे बघा आता आंबे चांगले धुवून घेते ती. आज खूप दिवसातून दीदी किचन मध्ये दिसते. रोज तू करते, आज मी करते. तिचा आवाज पण निघत नाही, इतकी भूक लागली, जाम भूक लागली तिला. त्याच्यामुळे ती ना पटकन किचन मध्ये आली आहे स्वयंपाक बनवण्यासाठी. मला म्हणते मम्मी तुझं काही खरं नाही, लवकर नाही बनवणार, मी माझ्या हातानेच बनवते, तुम्हाला खाऊ घालते. रस बनवून झालाय आता. हे बघा अशा प्रकारचा रस केलाय आम्ही, तिनेच बनवलाय, असाच लागतो आम्हाला. तर आता भाजीची तयारी करते ती. आता चुलीवरती मी करते पोळ्या. चुलीवर पोळ्या करते मी मस्त. पूजा करून आल्यानंतर आहे ना आता 7 वाजता आम्ही व्हिडिओला सुरुवात केली, कारण मध्ये आराम केला खूप आणि पाहुणे पण आले होते, त्यामुळे आहे ना आम्हाला व्हिडिओ शूटच नाही करता आला, त्याच्यामुळे मी केला नाही. आता संध्याकाळीच व्हिडिओ शूट करते. मस्त मस्त मऊ मऊ पोळ्या खायला या. दिवसभरचा उपवास आहे आज, खूप थकवा आलाय. पटकन पटकन स्वयंपाक करतो, पटकन पटकन जेवायला घेतो. तर इथं शेजारी बैल आऊत चालू आहे, तुम्हाला दाखवते मी. असं बैल आऊत चालू आहे माळ्यामध्ये, खूप छान वाटतं असं संध्याकाळच्या वेळेस माळ्यामध्ये बैल आऊत, वातावरण संध्याकाळचं, आणि त्याच्यात बाहेर चुलीवरती भाकरी. खूप असं म्हणजे एका शेतकऱ्याच्याच घरी असं बघायला भेटतं. असं तुम्हाला सिटीमध्ये नाही. चला आपण आता बघूया ते उसळ शिजलीत का. आता मी हवा काढते त्याची. उसळ शिजली आहे, आता आपण तिला फोडणी देऊ. फोडणीसाठी ना लसूण घेतलाय, दीड आहे ना टमाटर चिरलाय, कांदा चिरलाय आणि कढीपत्ता घेतलाय. चला तर मग आता आपण फोडणी देऊ. आता आपण आहे ना या तेलामध्ये मोहरी टाकू. अर्धा चमचा आहे ना आपण यात मोहरी टाकू. मोहरी तडतडली, चांगली तडतडून देऊ आपण तिला. आता आपण त्यात जिरे टाकू. जिरे पण चांगले फुगून देऊ. लसूण टाकू. लसूण चांगला तळून घेऊ आपण आणि त्यात चालू ना कढीपत्ता टाकू. आपण आहे ना बारीक चिरलेला कांदा आहे ना परतून घेऊ. स्टॉप करून कांद्याचा कलर हा ब्राउनिश झाला आहे. आता आपण तिथे टमाटे टाकू. टमाटे चांगले परतून घेऊ. टमाटर पण आता परतून झालंय. आता आपण त्याच्यात मसाले टाकू.
2.5 चमचे मी लाल मसाला टाकला आहे. 1 चमचा मी काळा मसाला टाकला आहे. मस्त आधी पण मीठ टाकलं त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाका. आता हे उकळी येईपर्यंत आपण असंच ठेवू. हे बघा मस्त अशी उसळ केली दीदीने छान. तर आता चला आम्हाला जेवायला घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.